श्री गोपाल तुम्हाला आळस आला राव. धन्यवाद सर. सर तुमची माईक तुमची वाट बघत होता वाटतं. लेट झाले तुम्ही आज बरं का. आत्ताच या ठिकाणी आदरणीय सद्भक्त आपणा सर्वांचेच आदरणीय असलेले शेवलीकर सर नानांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्यावर आलेल्या सर्व सद्भक्तांचे आपण टाळ्या वाजून हार्दिक स्वागत करूया. तर परमेश्वराची लक्षण एकदा ते मस्तक टेकलं हे मस्तक परत दुसरं कुठं टेकवावं लागलं नाही पाहिजे. म्हणजे टेकवायचंच आहे ना, वाकायचंच आहे ना. मग याच्या त्याच्या पुढे वाकण्यापेक्षा त्या परब्रह्म परमेश्वराच्या श्रीचरणावर ते मस्तक टेकलं पाहिजे. मस्तक टेकलं त्या मस्तकाला परत कुठे दुसरं कुठे वाकावं लागत नाही. पण भगवंत आपल्याला हमी दिलेली आहे. अनन्य भावाने चिंतन कर, मी तुला वाळायला जाऊ देणार असं आम्ही भगवंत आपल्याला दिलेले आहे. मग परमेश्वर देवामध्ये आपल्यामध्ये अंतर्वाद असलेला आहे की आपण देव येथे आहे. सगळी कारणे सांगतो, सगळे आपले दुःख सांगतो, आपल्याला आराम नाही पडत, आपल्या इच्छा पूर्ण नाही होत. मग कुठेतरी आपल्याला सांगतं आमच्या गावाला एक महाराज आहे आणि त्या महाराजाने हात 7 लिंब उतरवले तर सगळे व्याधी निघून जातात. आपण लगेच उठतो सुटतो, तिकडे जातो, लिंब उतरवतो, इकडून लिंब उतरव, तिकडून लिंब उतरव, इकडून लिंब उतरव. गेला आपला महिना आवायला गेला, नाही आराम पडत. मग कुठेतरी सांगतं तणक्या गावाला एक बोळा आहे आणि त्या बोळाने हातामध्ये गंडा दोरा बांधला की सगळे रोग निघून जातात, सगळे व्याधी निघून जातात. आपण उसने पैसे घेतो, कर्ज काढतो, विकून पैसे गोळा करतो, जातो तिकडे गंडे दोरे करतो, नाही आराम पडत. कुणीतरी सांगतं तणक्या ओढ्याच्या काठाला एक देव आहे ना, तिथे जाऊन एक बोकडं काप, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. आपण जातो तिकडे बोकडं कापतो, नाही बरं वाटत. कुणीतरी सांगतं त्या देवाला देवीला एक कोंबडा अर्पण कर, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. आपण तिकडे जातो, कोंबडं कापतो, नाही आपल्या इच्छा पूर्ण होत. कशा पूर्ण होतील? अरे देवाला हे सगळं नको रे, देवाला हे नको आहे. देव शब्द दानावाच्य काय, तो घेणारा देव नाही, देणारा देव परमेश्वराचा सगळ्यात मोठं लक्षण अवतार देण्याकरता बसलेला आहे. हे कवडे बिबे गंडे दोरे लिंब हे सगळे कोंबडं मोकळे हे सगळे अंधश्रद्धा ही परमार्थामध्ये घुसरवल्या गेलेली आहे. नाहीतर परमार्थाचा आणि या अंधश्रद्धेचा कार्य मात्राचा संबंध नाही आहे. परमार्थ करायचा, देव प्राप्त करायचा ना, काहीच करावं लागत नाही. फक्त भाव त्या परमेश्वरावर अनन्य ठेवा, एकनिष्ठ ठेवा. अनन्यास चिंतयंत माम देव. आणि फक्त भगवंताने एकच असलेले आहे की जो मज होय अनन्य शरण अनन्यास चिंतयंत माम. दुसऱ्या देवाला काही नको, फक्त अनन्य भावाने जर तू माझं चिंतन केलं तर मी तुला कधीच वायाला जाऊ देणार नाही. आणि असे भगवंताने आपल्याला नुसती हमीच दिली असं काही नाही, नुसती हमी दिली असं काही नाही. अशा कितीतरी लीला आहेत. भगवंताने अशा कितीतरी भक्तांचं रक्षण केलं. प्रत्येक प्रसंगाला प्रत्येक वेळेस भगवंताने दाखवून दिलेला आहे तर तू फक्त अनन्य भावाने माझी आठवण कर, अनन्य भावाने एकनिष्ठ भावाने तुम्हाला हाक मार. अरे नाही धावणार तर मग सांग ना, तुला कोणताही संकट असू दे, कोणताही विघ्न असू दे, कोणताही आजार असू दे, फक्त हाक तू मनापासून मार, मी धावून येईल म्हणजे येईलच. मी तुला कधीच वायाला जाऊ देणार नाही. फक्त भाव आपला आनंद नाही. आपल्या हाकेने भगवंत होत येत नाही. आपल्या हाक दिल्यानंतर लवकर धावून येत नाही. का होत असं? कारण एकच, आपण ज्यावेळेस देवाला हाक मारतो ना तर नंतर एक हातचा राखून हाक मारलेली असते. आपण देवाला हातचा राखून ठेवतो, कोणाचा तरी आधार करतो आणि मग आपण देवाला हाक मारतो. म्हणून देव आपल्याकडे लवकर बघत नाही. सगळ्यांचा आधार सोडा ना, सर्व धर्माला परित्याग सांगितलं भगवंताने. अरे सगळ्यांचा त्याग करा, सगळ्यांचा आश्रय सोडा, द्या सर्वस्व त्या परमेश्वरावर सोपवून. परमेश्वराला धावून यावंच लागेल, रक्षण करावंच लागेल. हमी दिलेले भगवंताने अनन्यास चिंतयंत माम. हमी दिलेला तर ते देवाचा शब्द आहे, देवाचा आश्वासन आहे. शब्द आपले बदलतात. आपण इथे त्यामध्ये चंद्र सूर्य आहे, तोपर्यंत त्यामध्ये बदल होत नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य, कारण एकदा बोलले म्हणजे बोलले, ती परावाणी आहे, ब्रह्मवाणी आहे. आणि ज्या अर्थी भगवंताने आपल्याला हमी दिलेली आहे अनन्यास चिंतयंत माम, काहीतरी कारण असलं पाहिजे ना. नक्कीच देवाने रक्षण केलंय का कुणाचं आतापर्यंत? करतो का परमेश्वर रक्षण? तर हो करतो, परमेश्वर रक्षण करतो. ज्यावेळेस भाव आपला अनन्य भावाने त्याला हाक मारा, एक सगळ्यांचा आदर्श आश्रय सोडा आणि त्या परमेश्वराला हाक मारा, देव धावून येतोच.
तर 800 वर्षापूर्वीची घटना अमरावती जिल्ह्यामध्ये शिंगणापूर नावाचं एक गाव आहे. त्या शिंगणापूर गावामध्ये एक दिवस सकाळी सकाळी पहाटेची वेळ आहे. निरव शांतता आहे. नुकताच पक्ष्यांचा मनकीर असा ध्वनी चालू झालेला आहे. घरातल्या मायमुळे उठलेला आहे. कोण अंगण झाडताय, कोण अंगण सारवताय, कोण चूल पेटवताय. घरातले बापडे माणसं उठले, आंघोळीला पाणी घेतलेलं आहे, आंघोळ करण्याच्या तयारीत आहे. जो तो ज्याच्या त्याच्या व्यापारात मग्न आहे. शांतता, निरव शांतता आहे त्या शिंगणापूर गावामध्ये. आणि अशी शांतता असताना त्या पहाटेच्या वेळेला त्या गावाच्या एका बाजूने भयानक किंकाळी ऐकू आली. एका लहान लेकरू रडण्याचा जोरात किंकाळ्याचा आवाज यायला लागला. कोणीतरी लहान लेकरू रडताय, जोरात रडताय. सगळे विचार करताय आवाज कुठून येतोय. सगळ्यांनी त्या आवाजाचा वेग घेतला. अरे इकडून आवाज येतोय, या बाजूने आवाज येतोय. हळूहळू एक माणूस, दोन माणूस, हळूहळू सगळे त्या आवाजाच्या दिशेने जमा व्हायला लागले. आवाज कुठून येतोय, आवाज शोधतात, आवाजाच्या दिशेने सगळे चालताय. आणि शेवटी पोहोचले जिथून आवाज येत होता. तर आवाज येत होता एका झोपडीतून. त्या झोपडीमध्ये गावातल्या 2-4 प्रमुख लोकांनी आतमध्ये डोकावून बघितलं. आतमधलं दृश्य अतिशय भयानक होतं. शेजारी एक मावळी निश्चल होऊन पडलेली होती आणि तिची तानी मुलगी, तानं लेकरू तिथे ढसढसा रडत होतं. आत किंकाळ्या नुसत्या त्या लेकराच्या तोंडातून निघत होत्या. आणि ती मावळी तर मृत पावली होती, झोपलेली होती, एकदम शांत. आणि ती बालहान मुलगी रडती आहे. सगळ्यांनी विचार केला, अरे कसं काय झालं. सगळे जमा झाले आणि मग बघितलं, अरे ही बाई तर मेलेली आहे. इथं 7-8 महिन्याची तानी मुलगी आहे. आता कसं करायचं. चौकशी केली. हिला कोणी भाऊबंद आहे का? कुणीच तर नाही. हिला कोणी नातेवाईक आहे का? कुणीच नाही. दिवस उजळला, दिवस मालवण आला थोडासा. गावचे पाटील वगैरे सगळे प्रमुख लोक त्या ठिकाणी जमा झाले. सगळा गाव जमा झाला. आता पुढे करायचं काय? हिला भाऊबंदला भाऊकी नाही, हिला नातेवाईक नाही. मग आता पण हिचा शरीराचा विधी करणं तर गरजेचं आहे. सगळ्या गावाने मिळून ठरवलं. सगळ्या गावाने मिळून हिचा अंत्यविधी करायचा केला. अंत्यविधी केला, स्मशानभूमीत केला, सगळा विधी केला. विधी करून परत आले. पण आत्ताच खरा प्रश्न उभा राहिला होता, या ताण्या लेकराचं काय करायचं, या मुलीचं काय करायचं. अनाथ झाली ना होती. आता अनाथ झाली ना, आई गेली ना, तिची बाप तर अगोदरच गेलेला असेल. आई होती तीही गेली. हिला कोणी नात्यात नाही, हिला कोणी सापडले नाही, चुलता नाही, काका नाही, मामा नाही, मावशी नाही, कुणीच नाही. मग आता हिचं कसं करायचं. कारण त्यावेळी अनाथ आश्रम नव्हते अनाथ आश्रम त्यावेळेस. कारण त्यावेळेस अनाथ आश्रमाची गरज पडत नव्हती गरज पडत. अनाथ आश्रमाची गरज आज पडायला लागली. आम्ही जास्त शिकलो ना, आम्ही प्रगती केली म्हणून आज आमच्या या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये आम्हाला अनाथ आश्रमांची गरज भासायला लागली. आम्ही पैशावाले झालो, आम्ही मोठे झालो, आम्ही गावाने मोठे झालो. सगळ्या जगामध्ये आज आमच्या महाराष्ट्राचं नाव आहे. अरे आम्ही आर्थिक क्षेत्रात नंबर 1 वर गेलो, शैक्षणिक क्षेत्रात नंबर 1 वर गेलो, कृषी क्षेत्रात आम्ही टॉपला आहोत, भ्रष्टाचाराच्या बाबतीत आम्ही नंबर 1 ला आहोत. माघार तर कुठंच नाही ना आमची. पुढारलो ना, आम्ही सगळ्यात मोठे झालो. म्हणून आज आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला अनाथ आश्रमाची, वृद्ध आश्रमाची गरज भासायला लागली. किती मोठे झालो आम्ही. पैशाने मोठे झालो, आम्ही मानाने मोठे झालो, सन्मानाने मोठे झालो, सगळी प्रगती केली, सगळ्यात मोठे झालो. पण मनाने मात्र आम्ही फार छोटे होत गेलो, फार छोटे झालो आम्ही. म्हणून आमच्या महाराष्ट्रामध्ये या फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्राच्या भूमीचा वेध परमेश्वराला लागला, ज्या महाराष्ट्राच्या भूमीचा वेध संतांना लागला, जगात असा संत झाला नाही का जो संत इथे जन्माला आला, आल्यानंतर महाराष्ट्राची माती जण आपल्या कपाळी लावण्याचा संत झाला नाही. परमेश्वराचा असा अवतार झाला नाही. जगाच्या पाठीवर परमेश्वराचा अवतार झाला असेल, पण एक लागा होय या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये येतोच. परमेश्वराचा अवतार सुद्धा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये येतो, कारण ही भूमी इतकी पवित्र आहे. अरे सर्वात श्री चक्रधर स्वामींनी अवतार स्वीकारला गुजरात राज्यामध्ये, पण कर्मभूमी निवडली आमच्या स्वामींनी. आमचा महाराष्ट्र इतका पवित्र असणारा आमचा महाराष्ट्र, उच्च विचाराचा असणारा महाराष्ट्र, मोकळ्या हृदयाचा असणारा आमचा हा महाराष्ट्र आज कोटा झाला, छोटे मना झाले आमचे. म्हणून आज आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला अनाथ आश्रमाची, वृद्ध आश्रमाची गरज भासायला लागली. तेव्हा अनाथ आश्रम नव्हते. मग या मुलीचं करायचं काय आता, पुढेचं करायचं काय. गावचा पाटील जो होता, त्या गावच्या पाटलाला स्वतःची अशी काही संतती नव्हती. त्याने सांगितलं, जर या गावात कुणाची काही हरकत नसली तर मी या मुलीचा सांभाळ माझी स्वतःची मुलगी म्हणून करायला तयार आहे. सगळ्या गावाला आनंद झाला.
आणि मग पाटलीनं त्या ठिकाणी बोलवलं. पाटली बाई आल्या, तिने अतिशय आनंदाने त्या मुलीला आपल्या ओटीमध्ये घेतलं आणि त्या दिवसापासून त्या मुलीचा सांभाळ पाटलीने अगदी स्वतःच्या मुलीसारखा केला. मुलगी लहानाची मोठी होत होती, 6 महिने 8 महिने 9 महिने 10 महिने, आणि त्या मुलीचा पायगुण म्हणा की काय म्हणा, पण त्या माऊलीची हुस जी होती ती उजवत नव्हती. त्या पाटलाला स्वतःची संतती होत नव्हती, पण त्या मुलीचा पायगुण इतका चांगला म्हणा की काय त्यांचं दैव की पाटलीला परत दिवस गेले आणि पाटलीने सुद्धा एका कन्या रत्नाला परत जन्म दिला. अगदी पाटलाने गावामध्ये हत्तीवर साखर वाटली मुलगी झाली म्हणून. त्यावेळेस मुलीच्या जन्माचा उत्सव साजरा केला जात होता. हो, सोनोग्राफी नव्हती ना तेव्हा, भ्रूण हत्येसारखं महापाप तेव्हाची माणसं करत नव्हती करत. आज आम्हाला आमच्या मुली जन्म व्हायला लागल्या म्हणून आम्ही त्यांना गर्भातच मारायला लागलो. तेव्हाच हे माणसं नव्हते मारत हो. पैशाने गरीब होते, ज्ञानाने अज्ञानी होते, पण मनाने फार मोठे होते ती माणसं. पाटलाने हत्तीवर साखर वाटली, गावामध्ये सांगितलं 1 चिमूटभर साखर द्यायची. साखर देताना 2 चिमूट साखर द्यायची. का? कारण मला 1 मुलगी नाहीये, मला 2 मुली आहेत. 2 मुलींच्या जन्माचा उत्सव मी साजरा करतो आहे. 2 मुलींच्या जन्माचा उत्सव पाटलाने साजरा केला. मुली लहानाच्या मोठ्या होत होत्या. त्या मुलीला, त्या अनाथ मुलीला कुठली उणीव नव्हती, कुठलीच कमतरता नव्हती. पण समाज फार वाईट आहे, समाज फार वाईट आहे. तिला माहित नसणाऱ्या गोष्टी त्या मुलीला माहित करून दिल्या. 4 बाया वाटल्या जमल्या ना, तर मुली जर परत आल्या तर पटकन पाटलाच्या मुलीला जवळ घ्यायचे, तिचे लाड जास्त करायचे आणि हिचे लाड कमी करायचे. तिला जाणीव करून द्यायचे, बाई का तू नाराज होऊ नको, बाई तू उदास होऊ नको, अगं तुला आई नसू दे, अगं तुला बाप नसू दे, पाटील आहे ना, पाटली नाही ना, म्हणजे जाणीव करून द्यायचे तुला आई नाहीये, तुला बाप नाहीये, तू अनाथ आहे ही जाणीव त्या मुलीला करून द्यायचा. समाज फार विचित्र आहे. नाही एखाद्याच्या सुखात राहू देत लोक. जाणीव माहित नसणाऱ्या गोष्टीमध्ये मुलगी दुःखी व्हायची. विचार यायचा तिच्याप्रमाणे, मला कुठल्या गोष्टीची उणीव नाही, मला कुठली कमतरता नाही, पण तरी शेवटी मी अनाथच आहे. पाटील माझे वडील नाही, पाटली माझी आई नाहीये, जन्मदाती नाहीये, ही जाणीव त्या मुलीच्या मनामध्ये सारखी पोचत होती. लहानाच्या मोठ्या होत होत्या. दोन्ही मुलींचा सांभाळ अगदी पाटलाने स्वतःच्या मुलींसारखाच केला. मुली उपवर झाल्या. मुलींकरता स्थळ शोधणे चालू झाले आणि स्थळ शोधणे चालू असताना पाटलाने दोन्ही मुली करता स्थळ शोधत होता. योगायोगाने स्वतःची जी मुलगी होती त्या मुली करता एक चांगलं स्थळ चालून आलं. चांगलं म्हणजे इतकं चांगलं की आमच्या काशीचं स्थळ चालून आलं. आमच्या रिद्धपूरचा नवरदेव त्या ठिकाणी चालून आला. त्या मुलीला मागणी घातली आणि पाटलाने आनंदाने होकार दिला. का? कारण माझी मुलगी रिद्धपूरला आता नांदायला चाललेली आहे. तिचं गाव आता रिद्धपूर होणार आहे, ही रिद्धपूरची सून होणार आहे. साक्षात त्या रिद्धपूरची तो परमेश्वर अवतार आहे, परमेश्वर तिथं वास करताय. अशा ठिकाणी माझी मुलगी जाणार आहे. आनंदाने थाटामाटामध्ये पाटलाने स्वतःच्या मुलीचं लग्न लावून दिलं. जोरात लग्न झालं. फार मोठा लग्नाचा कार्यक्रम उरकला. लग्न लावून दिला, मुलीला वाटी लावला. मुलगी गेली सासरी आणि तिथे गेली तर नव्याचे 9 दिवस संपले. मुलीच्या वाटेला त्या ठिकाणी सासरवास आला. जी मुलगी अतिशय लाडात वाढलेली, जिला कधी काटा भरला तर ते काटा काढण्याकरता 10 जण धावणाऱ्याशी या लाडात वाढलेली मुलगी, जिला नुसतं खर्चटलं तरी धावणारे सेवा करण्याकरता 10 माणसं धावणारी अशी ती सुखात वाढलेली मुलगी सासरी गेल्यानंतर तिच्या वाट्याला सासूरवास आला. सासूरवास इतका भयानक आला की इतका भयानक सासूरवास त्या मुलीच्या वाट्याला आला की कष्टाची गोष्ट नाही हो, कष्टाची हरकत नाही. मावळ्या तर मावळ्या कष्ट करायला घाबरतच नाही, अजिबात नाही. तुम्ही किती कष्ट करायला लावा त्यांची माघार नसते. तुम्ही त्यांना भाकर नाही दिली तरी त्यांना काही वाटणार नाही. त्यांना अपेक्षा असते. घरात आपल्या मुलगी असते, घरात आपला सून असेल, घरात आपल्या पत्नी असेल, घरात आई असते, त्या स्त्रीला घरामध्ये फक्त तुमच्या 2 गोड शब्दांची अपेक्षा असते, प्रेमाच्या 4 शब्दांची. पण त्या पाटलाच्या मुलीला ते सुखाचे 4 शब्द सुद्धा मिळत नव्हते. सासू त्रास देणार, नणंद त्रास देणार, नवरा त्रास देणार, सगळेच त्रास देणार. पण त्रास दिल्यानंतर कष्ट तर मरण्याचे आहे, पण पोटाला भाकर सुद्धा नाही हो. मग त्या मुलीला खायला काय होतं? रोज सकाळी त्या मुलीला दह्याचं मंथन करायचं, दही दोन्ही बाजूला काढायचं, उरलेलं ताक बाजूला काढायचं आणि ते ताक सकाळी 1 ग्लास आणि संध्याकाळी 1 ग्लास
2 ग्लास भर ताक त्या मुलीने फक्त दिवसभरात घ्यायचं आणि त्याच्यावरच राहायचं. मुलगी शरीराने धष्टपुष्ट असणारी ती पाटलाची मुलगी क्रुश होऊन गेली. चिंता एकपट, शरीराला अन्न नाही दुप्पट, क्रुश होऊन गेली. पुढे दिवाळ सणाला आणण्याकरता पाटील त्या गावाला गेले, रिद्धपूरला गेले. गेल्यानंतर बघितलं समोर ती मुलगी आली, पाटलाच्या पाया पडली. पाटलाला विश्वासात बसेना, ही माझी मुलगी, ती माझी मुलगी. पाटला न्याय बघते, अरे किती सुंदर होती, इतकी पुरुष कशी काय झाली, तिला अंगावर मास राहिला नाही, इतकं कोणातून कशी काय गेली. विचार करते पाटील, विचार करते, पण बोलण्याची मुभा नव्हती. जरी पाटील असेल तो त्याच्या गावचा, मुलीच्या सासरी आहे, तो बोलण्याची मुभा नव्हती. तसाच बसला, कशी तरी रात्र काढली. सकाळी मुलीची पिशवी भरली, गाठोडं डोक्यावर घेतलं आणि मुलीला घेऊन परत सिंगापूरला आल्यानंतर सगळ्या गावाने बघितलं हिची परिस्थिती काय झालंय, काय झालं. सगळ्यांना चिंता नेमकं आहे का. तिने सांगितलं मला असा त्रास आहे, इतकं कष्ट आहे, इतका सगळा त्रास सांगितलं. सगळ्यांना फार वाईट वाटलं. अरे इतकी सुखात वाढलेली पाटलाची मुलगी, तिच्या वाट्याला असा सासरी बसला. वाईट वाटलं सगळ्यांना, पण मग नाईलाज होता. कुणी तिला घरात ठेवू शकत नव्हतं. कशी तरी दिवाळी पार केली. परत दुःखजड अंत करणारे पाटलाने मुलीला परत रिद्धपूरला नेऊन घातलं. नाईलाज होता ना, नाईलाज होता, एकदम नाईलाज होता. त्यावेळेस घरात ती पद्धतीच नव्हती काही, ठेव गेली. परत तोच त्रास चालू आहे. ती मुलगी मनामध्ये स्वतःच्या कर्माला दोष देते आणि दुःख भोगते आहे, प्रपंच करते आहे. पण भगवंत तरी किती दिवस वाट पाहिल असे तिचे काही कर्म नासून गेले. एक दिवस आमच्या श्री गोविंदप्रभू महाराजांना त्या जीवाची ठेव आहे आणि आमचे श्री गोविंदप्रभू महाराज नेमके त्या दिवशी त्या मुलीचं घर ज्या गल्लीमध्ये होतं त्याच गल्लीमध्ये फिरत गेले. गेल्यानंतर तो वाडा होता, आहे ती जागा आजही आहे. मी दंतकथा नाही सांगत, मी वास्तविक सांगतो जे घडलेलं आहे, ज्या गोष्टीला आजही पुरावा आहे. ते त्या ठिकाणी गेले, त्या वाड्याच्या दारावर गेटवर जाऊन उभे राहिले. सगळ्यांनी बघितलं श्रीप्रभू आले, सगळ्यांची धावपळ उडाली. ती मुलगी दैवांतर करत होती. ती बाजूला आहे, सासू समोर बसलेली आहे, नवरा इकडे तिकडे, सगळे घरातले माणसं पांगले आणि जसे श्रीप्रभूंना बघितलं सगळ्यांची धावपळ झाली. कोण बसायला पटकन आणतंय, कोण काय आणतंय, कोण घाण उचलतंय, कोण झाडू मारतंय, सगळ्यांची धावपळ झाली. श्रीप्रभूंनी एक पाऊल उंबऱ्याच्या आतमध्ये टाकलं आणि सगळ्यांना सांगितलं शांत राहा, धावपळ करू नका, शांत राहा, उभे राहा. शांत झालं. मग ते बसायला पट्टी टाकली. त्या ओसरीवर श्रीप्रभू बसले. बसल्यानंतर सगळ्यांना बघितलं, काहीच बोललं नाही. देव बोलत नाही, काहीच बोलले नाही. सगळ्यांना बघितलं आणि त्या मुलीच्या सासूला जवळ बोलवलं. इकडे इथं बसली ती माऊली, तिची सासू जवळ बसली. बसल्यानंतर सगळे आले, एक यायचा, श्रीप्रभूंना दंडवत करायचा, निघून जायचा. असं करता करता त्या सासूला जवळ बसवलं आणि तिला त्या सुनेला सांगितलं ते काय. तिने सांगितलं जी ताक आहे, गाडगं होतं, गाडग्यात ताक होतं, जी ताक आहे आणि इकडे आणलं. श्रीप्रभूंनी ते ताकाचं गाडगं हातामध्ये घेतलं. ते सासूला म्हणतात, सासूच्या हातात दिलं. हातात दिल्यानंतर त्या सासूला सांगतो हे पिऊन घे, हे ताक तू पिऊन घे. तिने सांगितलं मी एक तर रिकाम्या पोटी आहे, सकाळचं काही अन्न खाल्लं नाही आणि अनाशा पोटी ताक पिणं माझ्या शरीराला मानवणार नाही, त्यामध्ये मला ताक आवडत नाही आणि हे मला काही सण होणार नाही, तुम्ही काय हे मला प्यायला लावू नका. श्रीप्रभूंनी सांगितलं नाही तुला प्यावं लागेल, तुला प्यावं लागेल. तिने सांगितलं मला प्यायचं नाही, मला आवडत नाही. श्रीप्रभूंनी उजव्या हाताने तिच्या झिक्या हातामध्ये धरला, केस उचल्या हातामध्ये धरला, डाव्या हातामध्ये गाडवे घेतलं आणि त्या माऊलीच्या तोंडाला लावलं. गाडव्या लावलं, तिला कसं तरी तोंड वाकडं तिकडं केलं. श्रीप्रभूंनी जे गाडव्याला काही तोंडात जाते, काही नाकात जाते, काही खाली उघडतंय, गाडव्या असं वर केलं, गाडव्या संपेपर्यंत गाडव्या बाजूला काढलं नाही. ताक संपलं, गाडव्या बाजूला काढलं. ती माऊली उठली, 2-4 उलट्या केल्या, उलट्या करून पळत आली. श्रीप्रभू म्हणतात कसं वाटलं, आता कसं वाटलं. तिने सांगितलं फार कडू होतं, मला नाही आवडत होता, मला किती त्रास होईल, अनाशा पोटी मी ताक केलं, मला फार त्रास होईल. तेव्हा कशाला तू मला एक प्यायला लावलं. देवाने सांगितलं तू एकदाच ताक केली तर एवढा त्रास तुला झाला. अगं ही समोर जी आहे ना, हिचाही जीवच आहे ग, हिचाही जीवच आहे. आणि तिला नुसती ताकावर ठेवत हिंमत कोणातच नव्हती. आणि त्या दिवसापासून त्या मुलीचा सगळा सासूरवास देवाने संपवला. एकाच शब्दामुळे मुलगी खुश झाली. सगळे तिच्याशी प्रेमाने राहायला लागले, सगळे तिला प्रेम द्यायला लागले, सगळी सुखी झाली, संपन्न झाली. शरीराने परत थोडंसं खायला व्यवस्थित मिळालं, प्रेमाचे 4 शब्द मिळायला लागले. मुलगी परत संपन्न झाली, शरीर परत व्यवस्थित झालं. परत पुढे सण आला, सणाला आणण्याकरता पाटील परत आले. मनाला दुःख आहे, आता काय अवस्था असेल तिची, अरे जिवंत आहे की नाही, संपली तर नसेल ना, अशी मनामध्ये खंत करत करत पाटील रिद्धपूरला पोहोचले. जड अंत करणारे समोर राजगडाचे कळस दिसत होते, तिकडे जात नव्हते. जिकडे कळस दिसले तिथून हात जोडले आणि मुलीच्या घराकडे गेले. गेल्यानंतर
जेव्हा ती मुलगी आली, आल्यानंतर पाटील गेले, पाटलाचा सगळ्यांनी आदर सत्कार व्यवस्थित केला. पाटलाने आश्चर्य वाटलं, काय झालं? आणि समोर मुलगी आली, ती पाया पडली. स्वतःच्या मुलीकडे बघितल्यानंतर पाटलाचा आनंदाचा गगनात मावेना. अरे ही तर पहिल्यासारखी झाली ना, काय बदल झाला, काय चमत्कार झाला. पाटलाला रात्रभर तिथे थांबा वाटल्या. पाटलाने सांगितलं, अहो मला ना घाई आहे, मला लवकर शिंगणापूरला जायचं, आजच्या आत परत जायचं. पटकन त्या मुलीचा लाकडा बांधला, बेडखाली टाकला, पाटील शिंगणापूरला घेऊन गेले. रस्त्याने विचारले, बदल कसा काय झाला? तिने सांगितलं, सगळं श्रीप्रभावांनी केलं. घडलेले हकीकत सांगितले. गावामध्ये आले, गावातल्या मायमावल्यांनी बघितलं, बापड्यांनी बघितलं, सगळ्यांनी बघितलं, सगळ्यांना आनंद झाला. सगळ्यांना तिने सांगितलं, आमच्या गावामध्ये युद्धपूरला श्रीप्रभा असतात आणि त्यांनी हा सगळा चमत्कार केला आहे. त्यांच्या शब्दामध्ये सुखी झाले, माझं सुख मला परत मिळालं. सगळे निवांत झाले. सायंकाळी ही पाटलाची मुलगी आणि ती जी तिचं पालन पोषण पाटलाने केलेलं होतं, सुशीला तिचं नाव ठेवलं होतं. ती मुलगी, दोघी मैत्रिणी, दोघी बहिणी झोपल्या. झोपताना मग सुशीलाने विचारलं, का ग भाई एवढा बदल कसा काय झाला तुझ्या सासरच्यांमध्ये? तोपर्यंत ही पोळलेली आहे, हिला वाटतं उद्या माझंही लग्न होईल, उद्या मलाही सासरी, पण मला जर दुःख आलंय, आता हिला घ्यायला तर पाटील जातात. ही पाटलाला दुःख सांगू शकते, आई वडिलांना दुःख सांगू शकते. मला दुःख सांगण्याकरता कोण शिल्लक राहणार आहे? मला आधार कोणाचा आहे? मला तर आई नाही, बाप नाही, भाऊ नाही, बहीण नाही, मामा नाही, मावशीला कोणीच नाहीये मला. हिला तर सगळे असू सुद्धा इतकी दुःख आहे, माझी काय परिस्थिती होईल अशी मनामध्ये खंत आहे. पण ती विचारते, का गं इतका बदल कसा काय झाला? मग त्याने सांगितलं, अगं यांच्या युद्धपूरला श्रीप्रभा नावाचे ईश्वरी अवतार राहतात आणि त्यांनी असं केलं आणि असं केल्यामुळं माझ्या सासरच्यांना त्यांनी समजून सांगितलं आणि माझ्या सगळे दुःख संपले, सगळे दुःख संपले. जसं जसं श्रीप्रभूंचं नाव तुझ्या कानामध्ये गेलं, इतक्या वर्षाचं दग्ध झालेलं अंतःकरण तिचं एकदम निवाडं शांत झाली. तिलाही मनामध्ये कुठेतरी आधार भेटला. अरे राहुल आहे, राहुल बापू म्हणजे माझी आई आहे ना राहुल, माझाही बाप आहे ना राहुल. अरे मला आई आहे, मला बाप आहे, मला आई आहे, बाप आहे. मनामध्ये धीर आला. जोपर्यंत दग्ध झालं होतं अंतःकरण, पण आता ती निवाडी शांत झाली. आणि पुढे चालून काही दिवसानंतर पाटलाची या मुलीकरता वर शोधणी चालू होती. योगायोगाने पाटलाची याही मुलीला चांगलं असं स्थळ चालून आलं. सावळापूरचं स्थळ चालून आलं. शिंगणापूरपासून एक 25-30 किलोमीटर अंतरावर सावळापूर नावाचं गाव आहे. त्या गावचं एक चांगलं स्थळ चालून आलं आणि पाटलाने स्वतःच्या मुलीसारखाच विवाह सोहळा अगदी थाटा माटाचा सुशीलेचा लावून दिला. आनंदाने सुशीलेला वाटेल. सुशीला सासरी पोहोचले, पण तिचंही दुर्दैव, जो सासूरवास या मुलीच्या वाट्याला आला, तो सासूरवास सुशीलेच्याही वाट्याला आला. हिला तरी कमी होता, सुशीलेला जास्त सासूरवास आला. कारण त्या सासरच्यांना माहित होतं, ही जी सुशीला आहे ही अनाथ आहे. हिला आई नाही, हिला बाप नाही, हिला कुणीच नाही, ही अनाथ आहे. पाटलाने फक्त हिचा सांभाळ केलाय, त्यामुळे तिला जास्त त्रास द्यायचे. ते त्रासही भयानक होता. हो, भयानक त्रास होता. सकाळी उठायचं, उठल्यानंतर घागर घ्यायची, नदीवर पाण्याला जायचं, पाणी आणायचं. दिवसभर घरात सगळी कामं काय असेल नसेल ती कामं करायची, शेताची कामं करायची. पण सासू काहीतरी सकाळी उठलं म्हणजे सासूने काहीतरी निमित्त काढावं, 4 शब्द बोलावे. नवऱ्याला लगेच घरातून रागाने नवरा यायचा, दरवाजाला तर वेत असायचा, वेत ठेवलेला असायचा, तो वेत हातामध्ये घ्यायचा आणि सप 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 त्या वेताचे फटके मारायचे आणि शिव्या द्यायच्या. आणि तिला सांगायचं, तुझा तू सपाट पायाची आहे, तू पालत्या सपाट पायाची आहे, तू पालत्या नशिबाची आहे, तुम्हाला लागत नाही, तू अवलक्षण आहे, तू निघून जा, तुम्हाला लागत नाही. लोटून द्यायचा तिचा नवरा त्याला. ती म्हणजे मी कुठे जाऊ, मला कोणीच नाही ना. पाटलाने माझा सांभाळ केला, तुमचं स्वाधीन केलं, आता मी इथंच माझं सगळं आहे, तुम्ही मला काढून दिला, कुठे जाईल मी? त्याने सांगितलं, तू कुठेही जा, तुम्हाला लागत नाही. आणि लोटून द्यायचा. बळच ती माऊली नाईलाज होता, तशीच दुःख सहन करायची, तशीच राहायची. एक दिवस सकाळी बऱ्याच दिवस सासूरवास सहन करते. ती विचार करते कुठे जाऊ, परत शिंगणापूरला जावं. पाटील काय म्हणेल, गाव काय म्हणेल, गाव म्हणेल अरे सुशीला सासूरवास कुणाला राहत नाही, प्रत्येकीला असतो ना ग. पाटलाचे तुझ्यावर किती उपकार आहे, त्याने तुला लहानाचं मोठं केलं, तुझं लग्न लावून दिलं, आता थोड्या कष्टाने तू परत आलीस. लोक मला नाव ठेवतील, समाज मला नाव ठेवेल, पाटील मला नाव ठेवेल, सगळं जग मला नाव ठेवेल. मी कशी जाऊ तिकडे, कोणत्या तोंडाने जाऊ, कोणत्या तोंडाने सासूरवास सांगू? नाईलाज आहे माझा, मी नाही जाऊ शकत. तशीच मनामध्ये दुःख करायची, तसा तो त्रास सहन करायचा. वेद तेव्हाचा असा होता, मार लागली तो चमडीमध्ये रुतायचा. तुमच्या लक्षात जर कधी सावरकरांचं चरित्र जर तुम्ही वाचलं असेल ना, तर तुमच्या लक्षात येईल की सावरकरांना जर एखादी शिक्षा झाली होती हैदराबादच्या मुक्ती संग्रामाच्या वेळेस, तोच वेद तेव्हाही होता.
तो कदाचित जे जुने लोक आहेत त्यांना माहित असेल. वेळ तसा होता, मारला की त्याला चांबडीमध्ये रुतायचा आणि मग असा ओढून बाहेर काढावा लागायचा, परत मारायचा. तो नवरा रागाने आला तर सुशीला साप 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 चार वेत मारले आणि जोरात तिच्या कमरेमध्ये लाथ मारली. तशी सुशीला उडून दाराच्या बाहेर पडली. बाहेर दगड होता, त्या दगडावरचा डोका आपला रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या, हातातली घागर फुटून गेली आणि तसाच तिचा नवरा तिला शिव्या द्यायला लागला. शाटर निघून जा, तू पाहिजे सपाट पाहायचे, अवलक्षण आहे, तुम्हाला लागत नाही. आणि लोक उचलली, परत ढकलली, परत लोटून दिली. रक्त डोक्यातून सगळे अंगावर ओढत आहे. आणि जशी नवऱ्याने लोटली, कधीला बोलणारी सुशीला, पण त्या दिवशी तिच्यामध्ये शक्ती संचरली. तिने सांगितलं, ठीक आहे, तुम्हाला मी नाही नको लागत, तुम्हाला मी नाही लागत ना, नको आहे तुम्हाला, मी जाते. मी सगळे चकित झाले. अरे कधीच न बोलणारी सुशीला आज कशी काय बोलायचं? नवरा म्हणतो, कुठे जाशील तू? अगं तुला कोणीच नाहीये, तुला आई नाही, तुला बाप नाही, तुला भाऊ नाही, तू अनाथ आहे, तुला कोणीच नाही. तिने सांगितलं, मला आहे, मला आई आहे, मला बाप आहे, मला सगळं आहे. कुठे आहे तुझे आई बाप? तिने सांगितलं, माझी आई बाप रिद्धपूरला आहे, रिद्धपूरला आहे, माझी आई रिद्धपूरला आहे, माझा बाप रिद्धपूरला आहे, माझं माहेर रिद्धपूरला आहे. पण सगळं लक्षात घ्या, या प्रसंगापर्यंत या सुशीलेला श्रीप्रभू बाबांना बघितलेलं नाही. नेमके गोविंद प्रभू महाराज कसे आहेत, कोण आहेत, तिला काहीच माहित नाही, फक्त नाव ऐकलेलं आहे. अनन्या चिंतयंतमा, भाव त्या परमेश्वराचा अनन्य आहे, बाकी काहीच नाही. देव कसा दिसतो, कसा वागतो काहीच नाही, बघितलेलं नाही. रिद्धपूर कोणत्या दिशेला आहे हे तिला तोपर्यंत माहित नाहीये. फक्त मनामध्ये भाव आहे की आहे रिद्धपूरला, माझा वाली रिद्धपूरला आहे, रिद्धपूरला माझी आई आहे, माझा बाप आहे, माझं माहेर रिद्धपूरला, जाते आहे. आणि तशीच निघाली सुशीला, तशीच त्या रिद्धपूर नुसती पळते, फक्त भगवंताच्या कृपेवर पळते. दिशा दाखवणारा तोच आहे. नवऱ्याला वाटतं जाते कुठे म्हणून बघण्याकरता लपटछपट तिच्या पाठीमागे चालला. आणि तिकडे राजमठामध्ये त्या दिवशी अघटितच घडलं. सकाळी सकाळी श्रीप्रभू उठले, रोज श्रीप्रभू उठायचे आणि विहरणाला निघून जायचे. त्या दिवशी गेले ना फिरायला, देव गेले नाही, जे उठले बिछाण्यावर उठले आणि त्या राजमठामध्ये झरा घालायला लागले. हाताची घडी घालतात, हाताची अशी घडी घालतात, असे चालतात आणि नुसते स्वतःशीच बोलतात, स्वतःशीच बरोबर चालतात. श्रीप्रभा लेख येईल म्हणे, जावं येईल म्हणे, गोड खाऊ घालेल म्हणे, नाऊ घालेल म्हणे, स्वतःशीच देव बोलतात. आणि भक्त आचार्य मागायचा आबाईचा सगळे भक्त सगळे एकमेकाच्या तोंडाकडे पाहायला लागले. आणि भक्तांना विचारतात, का श्रीप्रभाबांना कोणी मुलगी आहे? भक्तांचं नाव यांनी लग्नच केलं नाही, यांना मुलगी कुठे नाही, म्हणजे असे का बोलतात? मग कोणती लेख येणार आहे, कोणतं नाव येणार आहे? महिमभक्त म्हणतात, ते म्हणतात त्यावरती काहीतरी आहे, कुणीतरी अधिकारी जीव आहे, कुणीतरी योग्यतेचा जीव आहे की तो येणार आहे. देव त्याची वाट पाहतोय, भगवंत त्या जीवाची वाट पाहतोय. आणि मग सगळ्यांनी काहीतरी महिमभक्ताने सांगितलं, जा अवैसा मागायचा, तुम्ही जा, आंघोळीला गरम पाणी ठेवा. आणि महिमभक्त बाजारात गेले, नवं लुगडं आणलं, नवं धोतर आणलं, नवा सदरा आणला, सगळी तयारी करून ठेवली. तोपर्यंत त्या रिद्धपूरच्या दिशेने पळत्याय, सगळी तयारी झाली, सगळी तयारी करून झाली. आणि बरोबर सुशीला येण्याची वेळ झाली आणि श्रीप्रभू त्या रिद्धपूरच्या वेशीच्या दिशेने निघाले. सगळे भक्त देवासंग निघाले. देवाला विचारायची हिंमत नाही मात्र कोणामध्ये, पण निघाले. नक्की एवढी खात्री आहे का कुणीतरी अधिकारी जीव आहे, कुणीतरी योग्यतेचा जीव आहे का ज्याची वाट परमेश्वर बघताय. देव निघाले रिद्धपूरच्या वेशीच्या दिशेला, सगळे बरोबर निघाले. देव त्या रिद्धपूरच्या वेशीवर जाऊन थांबले आणि हातावर निढळावर हात ठेवून वाट पाहता. निढळावरती हात ठेवली वाटची तू पाहती, पण मी इकडे वाढविणारे पापाच्या राशी. देव आपली वाट पाहतो, निढळावर हात ठेवून देव वाट पाहतो. अरे कधी हा माझ्याकडे येतो आहे? आपण नाही जात ना देवाकडे, आपण नाही जात ना, तो वाट पाहतोय परमेश्वर. हा कार्यक्रमाचं महत्व मी तुम्हाला सांगतोय. हे उन्हासरात करण्याची गरज नेमकी काय गरज आहे? त्याला या वयामध्ये कष्ट घेण्याचं वय आहे का यांचं? आहे एवढे कष्ट सहन करण्याची ताकद या शरीरामध्ये क्षमता आहे का? नाही ना. कधी कधी सकाळचं जेवण दुपारी 2 वाजता जेवतात. आम्ही बघितलेली परिस्थिती आहे. सकाळची न्यारी, तुमची न्यारी 10 वाजताची न्यारी 2 वाजता करतात. कधी कधी नुसत्या चहावर दिवस काढतात, पत्रिका वाटत निघतात, गावोगावी जिथं जिथं भक्त असत तिथं तिथं त्याला आमंत्रण देतात. बाबा हे कशा करतात? कारण आपण त्या देवापर्यंत पोहोचावं ही त्यांची तळमळ आहे, म्हणून हा कार्यक्रम आहे. देव वाट पाहतो. त्या रिद्धपूरच्या वेशीवर उभा राहून तो भगवान अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक त्या सुशीलेसारख्या दरिद्री जीवाची, जी पैशाने गरीब नाही, जिच्याकडे ज्ञान नाहीये, जिच्याकडे आचार नाहीये, जी संत नाही, महात्मा नाही, योगी नाही, महापुरुष नाही, कुणी नाही, एक साधारण
आहे काय तर अनन्या चिंतयंतो माम, तिच्याकडे तेवढाच आहे, अनन्य भाव आहे. म्हणून देव तिची वाट पाहत वेशीपर्यंत गेला. तिकडून सुशीला पळत आले. श्रीप्रभा असे उभे आहेत, दाढी बेंडीपर्यंत लोंबलेली आहे, इथे अशी सुंदर अशी लाल गळती आहे आणि देव अशी वाट बघताय. ती सुशीला जशी आली समोर जनसमुदाय उभा आहे, श्रीप्रभा उभे आहेत. तिनं कधी देवाला पाहिलं नाही, पण जसं श्रीप्रभावांच्या नजरेला नजर भेटली तिच्या लक्षात आलं, आणि हाच तर माझा बाप आहे, हीच माझी आई आहे, हाच माझा परमेश्वर आहे, हेच माझे माय. जशी आले तशी श्रीप्रभावाच्या छातीवरच कोसळली. श्रीप्रभावाने तिला कवळीमध्ये घेतलं, मिठीमध्ये घेतलं, डोक्यावर हात ठेवला, हुंसर ते सुशीला रडत होते. तिच्या डोक्यातून निघणारं रक्त रक्त श्रीप्रभावांच्या वस्त्रावर पांघरत होतं. तिच्या डोळ्यातून निघणारे अश्रू श्रीप्रभावांच्या दाढीवर लोळत होते. पण तरी देव तिला गोंजारतच होते. डोक्यावर हात ठेवले, शांत केले. तिचा नवराही पाठीमागून आला, तोही श्रीप्रभावांच्या पाया पडला. देवाने एक हात सुशीलाच्या खांद्यावर टाकला, एक हात तिच्या नवऱ्याच्या खांद्यावर टाकला आणि विद्ध राजमठाच्या दिशेने चालायला लागले. सगळे भक्त चालत आले. अंड राजमठापर्यंत पाणी गरम झालेलं होतं. काहीच बोलले नाही, कुणाला काहीच सांगितलं नाही. त्यामुळे महाबाईसाने आबाईसाने त्या सुशीलेला घेतलं, आतमध्ये गेले, तिला अंघोळ घातले. माई मट्टांनी नवं लुगडं हे माझ्या सुशीलेला नेसवलं. इकडे माई मट्टांनी आचार्यांनी अरे ज्यांची योग्यता, तुम्हाला महिमभट्टांची आचार्याची योग्यता काय सांगावी. साक्षात दोन्ही अवताराचा संबंध या जीवात्म्यांना, पण त्या सुशीलाच्या नवरा म्हणजे तो साधारण जीवात्मा असेल सुद्धा त्याची सगळी सेवा केली. त्याला अंघोळ घातली, नवे कपडे त्याच्या अंगावर घातले. आबाईसांनी सगळे उपाय जेवणाची तयारी केली. श्रीप्रभावांनी दोघांना दोघा बाजूने बसवलं. स्वतः जेवायला सुरुवात करण्या अगोदर ताटातला घास उचलला, त्या सुशीलेला खाऊ घातला. लेकराला जसे माई खाऊ घालताना लाडं तसे श्रीप्रभा कोंबता तिच्या तोंडामध्ये घास कोंबतात, तिला लालबुटचा ओढतात, तिच्या डोक्यावर हात फिरवतात आणि तिला लाडाने श्रीप्रभावाने जेव घातलं. कितीतरी वर्षाची उपाशी असतात ती सुशीला, पण श्रीप्रभावांच्या एका कणाने तृप्त होऊन गेली. तिच्या नवऱ्याला तृप्त होईपर्यंत जेव घातलं. माई भट्टाने आचार्यांनी त्यांची सेवा केली. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4था दिवस उडवला आणि मग तो नवरा सकाळी त्या सुशीलेचा नवरा श्रीप्रभावांजवळ आला, दंडवत केला. तोपर्यंत काहीच बोललेलं नाही त्याला, अजिबात एक शब्दाने विचारलेलं नाही तोपर्यंत. पण जसा आला दंडवत केला, दंडवत केल्यानंतर त्याने सांगितलं, जीजी गावाला जाईल म्हणता. श्रीप्रभा म्हणतात, जायचं? हो, जा जा तू जा म्हणे. तर नाही, तिला पण घेऊन जातो, सुशीलेला पण घेऊन जातो. मग मात्र देव त्याच्याकडे डोळे मोठे करून बघायला लागले. सुशीलेला यायचं आहे तुला, तिला यायचं आहे, घेऊन जा. पण एक लक्षात ठेव, आता ती फक्त तुझी पत्नी नाहीयेस, आता ती तुझी फक्त तुझी पत्नी नाहीयेस, आता तिला आई आहे, आता तिला बाप आहे, ती माझी मुलगी आहे. लक्षात राहू दे, ती माझी मुलगी आहे, आमची मुलगी आहे. जर आजपासून तिला कुठला त्रास झाला तर तुला जा विचारायला आम्ही तिथे येऊ. तो म्हणला, आईची काहीच त्रास नाही होणार. माफी मागितली देवापुढे, आम्ही तिने देवाला त्रास देणार नाही. सुशीलेला आजपासून तिला कुठल्याच गोष्टीचं बंधन करणार नाही. परत श्रीप्रभावांनी माई भट्टांना बोलवलं, जा रे बाजारात जा, नवं लुगडं घेऊन ये, नवे कपडे आण. अरे माई भट्टांना आनंद झाला ना, देवाच्या मुलीची, देवाच्या जावयाची सेवा करायला मिळते, याच्यापेक्षा थोर भाग्य अजून कोणतं लागेल. बाई भट्ट तर उड्या मारत मारतच बाजारात गेले. परत नवं लुगडं, नवे कपडे आणले. परत त्या सुशीलेला नवं लुगडं नेसवलं, परत नवे कपडे घातले. श्रीप्रभावांनी दोघांजवळ बसले, दोघं बसले. माई भट्टांना बोलवलं. माई भट्टांना म्हणे, ही कोण आहे? माई भट्ट म्हणतात, जेजी माझी बहीण आहे, माझी बहीण आहे. अरे देवालाही आनंद झाला की जे मला सांगायचं आहे ते या माई भट्टाला स्वतःहून देवाने सांगितलं, हा ही तुझी बहीण आहे, आजपासून ही तुझी बहीण आहे. जोपर्यंत तुला शेवटचा श्वास आहे तोपर्यंत एका भावाची जेवढी कर्तव्य असतात तेवढी कर्तव्य तुला पार पाडायची त्या सुशीलेच्या प्रती, कारण ही माझी मुलगी आहे, तुझी बहीण आहे. माईन भट्टाला तर आकाश ठेवणं वाटायला लागलं आणि कोणाला माईन भट्ट एका सुशीलेकडे झुकता झाला. याला कारण की ती श्रीप्रभावांची लेख झाली होती, देवाची लेख झाली होती. आणि ज्याच्यावर देव पुत्रवत प्रेम करतो त्या जीवाला पुन्हा पुढे झुकावं लागत नाही. तो झुकतो फक्त माझ्या स्वामींच्या परिवाराकडे, माझ्या अच्युत गोत्राकडे. कारण अच्युत गोत्र आहे. माईन भट्टाने आनंद झाला. माईन भट्टाने हालणे दिले, आजपासून कुठल्या गोष्टीची उडी नाही देवा, सगळ्या बायका भावाची कर्तव्य मी पार पडेल. आणि पाडलीच, कर्तव्य पार पाडली. त्या दिवसापासून त्या सुशीलेचा सगळा सासरवास संपला. त्या सुशीलेला कधी वाटलं ना की रिद्धपूरला जायचंय,
रिद्धपूरला जायचंय, ती सरळ उठायची, काय असं ती भाजी भाकरी तयार करायची, टोपल्यात घालायची आणि डोक्यावर घ्यायची, रिद्धपूरला यायची. पण ती ज्या दिवशी रिद्धपूरला यायची ना, येणार असायची, त्या दिवशी सकाळी सकाळी श्रीप्रभा राजमठात सांगायचे, आबाईसांना सांगायचे, आज स्वयंपाक करू नका, आज सुशीला येणार आहे, आम्ही तिच्या हातचं जेवण करणार आहोत. मग त्या सुशीलाने काही आणलेलं असलं, मग ती ज्वारीची भाकरी असली तरी देव आनंदाने खायचे, तिला शिवाय कोरके आणलेले असले तरी देव आनंदाने खायचे. पण त्या दिवशी दुसरा कोणताच पदार्थ ग्रहण करत नव्हते. एवढं प्रेम त्या सुशीलेला भगवंताने दिलं का, अनन्या चिंतयन्तो माम. हो, देवाला भाव अनन्य पाहिजे. सगळं त्या सुशीलेचा आबाईसांना वाटलं, अरे आहे का या सुशीलेमध्ये, आहे का याच्यात, हिला कुठलं ज्ञान आहे का, कुठला आचार आहे का, कुठली योग्यता आहे का, देव काहीच एवढा ऐकतात, बरं बघतेच मी आता देव इचच कसं काय अन्न स्वीकार करतात, येईल कधीतरी. आणि मग त्या दिवशी मी गोड पुऱ्या बनवेल, कारण श्रीप्रभूंना सर्वात जास्त आवडायच्या गोड पुऱ्या, गुळाच्या पुऱ्या सर्वात जास्त आवडायच्या देवाला. हो, सर्वात जास्त आवडायच्या. एक दिवस देवाने सांगितलं, आज स्वयंपाक करू नका, सुशीला येणार आहे. आबाईसांना वाटला संधी आहे. आबाईसाला गपचूप मध्ये गेल्या, गुळाच्या गोड पुऱ्या तयार केल्या, लपवून ठेवल्या आणि सुशीला आली. सगळे सोपस्कार झाले, श्रीप्रभा जेवायला बसले. सुशीलाने ते ताट वाढलं, ठेवलं आणि आता श्रीप्रभा जेवायला सुरुवात करणार. इतक्यात आबाईसा पळत पळत मध्ये गेल्या, त्या गोड पुऱ्या आणल्या आणि श्रीप्रभाच्या ताटामध्ये ठेवल्या. गोड पुऱ्या हा श्रीप्रभांचा सगळ्यात आवडता पदार्थ, सगळ्यात आवडता पदार्थ. ज्या दिवशी गोड पुऱ्या असायच्या ना, त्या दिवशी देव दुसरं काहीच खात नव्हते. पण त्या दिवशी आबाईसांना वाटलं, आता कशाची भाकरी खातील, आता माझ्याच गोड पुऱ्या खाणार आहे देव, आज माझ्याच गोड पुऱ्या खातील. आणि ज्या गोड पुऱ्या आता श्रीप्रभांनी ताटामध्ये पाहिलं तसे रागवले. आबाईसांना म्हणतात, तुम्हाला सांगितलं होतं आज स्वयंपाक करू नका, का केलं तुम्ही? तिने सांगितलं, देवा तुम्हाला आवडतात गोड पुऱ्या, म्हणून केला. आम्ही सांगितलं होतं ना, आम्हाला आज स्वयंपाक नको, म्हणून आम्ही सुशीलेच्याच हातचं जेवण करणार आहोत. तिची ज्वारीची असली तरी ती भाकरच आज आम्ही खाणार होतो. उचलल्या त्या गोडपुऱ्या पाठीमागे देऊन टाकल्या देवाने, नाही खाल्या गोडपुऱ्या. हा एकच प्रसंग संपूर्ण गोविंद प्रभू चरित्रात आहे का ज्या वेळेस समोर आलेल्या गोडपुऱ्या श्रीप्रभूंनी खाल्या नाही, हा एकच प्रसंग. बाकी इतर वेळेस गोडपुऱ्या जर कोणी अर्पण केल्या असतील देवाला, देवाने आनंदाने खाल्ल्या आहे. पण या प्रसंगाला का, कारण समोर जी शिळी भाकर होती, साधी भाकर होती, ती सुशीलेची होती. म्हणून देवाने त्या दिवशी गोडपुऱ्या नाही स्वीकारल्या, तर त्या भाकर स्वीकारली, खाली. बराच दिवस, बराच दिवाळी आली म्हणजे माईंभक्त जायचे, तिला घेऊन यायचे, सणाला तिला जायचे, घेऊन यायचे. सगळे सोपस्कार एका भावाने जेवढे कर्तव्य सगळे कर्तव्य माईंभट्ट आनंदाने पार पाडत होते. पुढे चालून बराच काळ गेला. श्रीप्रभूंचं अवतार कार्य संपलेलं होतं. देवाला अवतार सोडायचा होता, अवतार सोडायचा होता. आणि अवतार सोडण्याकरता श्रीप्रभूंनी अशक्ती स्वीकारली. तब्येत खराब झाली, दवा काम करेना, कारण देवाला इच्छा, देवाची प्रवृत्ती होती, आता मायापुराचा त्याग करायचा आहे, आता शरीर सोडायचं आहे. आणि तो काळा दिवस उगवलाच. श्रीप्रभूंनी शरीर सोडलं, देव निर्धामाला गेले. सगळ्या हिंदुस्थानात, सगळ्या महाराष्ट्रात कानोकान निरोप पोचला. श्रीप्रभूंनी प्रयाण केलं, श्रीप्रभूंनी प्रयाण केला. ज्याला माहित होईल तो रिद्धपूरच्या दिशेने येत होता, ज्याला माहित होईल तो रिद्धपूरच्या दिशेने पळत होता. रिद्धपूरमध्ये मुंगी शिराय नाही, जागा नाही, तुडुंब गर्दी जमली, तुडुंब गर्दी, जिकडं तिकडं नसते माणसाचं, माणसं सगळी गर्दी जमली. सगळ्यांनी पण एवढ्या प्रसंगाला श्रीप्रभूंनी शरीर सोडलं. पण आचार्याने आणि माईंभट्टांनी सगळ्यांना सांगितलं, कुणीच रडायचं नाही, अजिबात शरीराला स्पर्श करायचा नाही, कोणीच रडायचं नाही, फक्त देवाचं चिंतन करायचं. नाही रडू दिलं, अरे बाय बापड्या होत्या, सगळ्यांना दुःख अतीव झालेलं होतं, हृदयात मावणार नाही, सामावणार नाही, इतकं दुःख झालेलं होतं. पण आज्ञा होती माईंभट्टांची, आज्ञा होती आचार्यांची की आचार्यांची की रडायचं नाही, ओरडायचं नाही, शरीराला स्पर्श करण्यास. तसेच सगळे दुःख मध्ये मिळतात. कुटुंब गर्दी जमल्या, साय सकाळ झाली, दिवस उगवला. उगवल्यानंतर घागर पाण्यानं भरल्यानंतर सुशीला कमरेवर घागर घेऊन त्यांच्याशी बोलताना, सांगा ना नेमकं झालंय का, तुम्ही बोलताय काय श्रीप्रभूंचं, मला काहीतरी माहिती द्या ना, नेमकं काय घडलंय. आणि त्याच्यात एकी जणी सांगितलं, अगं सुशीला तुला खरंच माहित नाही. म्हणजे नाही गं, अगं सुशीला श्रीप्रभूंनी धामाला गेले, श्रीप्रभूंनी प्रयाण केलं, श्रीप्रभू मृत्यू पावलेले आहे. सुशीला तुला माहित आहे. हातातली घागर तिथंच कोसळली आणि ती सुशीला त्या रिद्धपूरच्या दिशेला पाहायला लागली. अरे देवा असा कोणता गुन्हा केला मी, अरे शेवटच्या वेळेला सुद्धा तू माझ्याशी बोलला नाही, मला जवळ येऊ दिलं नाही, तू असा इतका निष्ठुर कसा काय होऊ शकतो. अरे मी अनाथ होते ना, मला तुझी सावली
सावली मला तयार झाली होती देवा, तू मला समजा सांगतात कसा काय जाऊ शकतो, मला विश्वास नाही. आणि ती सुशीला रिद्धापूरच्या दिशेने पळते, अंधारावरच्या पायात काटे भरतायत, तिला परवा नाही, काटे खुडताय, ठेच लागते, पडते, रक्त निघतंय, अजिबात कशाची परवा नाही, फक्त त्या रिद्धापूरच्या दिशेने पळते आहे, पळते आहे, पळते आहे. आणि तिकडं त्या श्रीप्रभूंच्या शरीराला स्नान घातलं, तिरडीवर ठेवलेलं आहे, सगळे विधी झाले, आता उचलायचं. सुशीला त्या ठिकाणी पोहोचली, जशी गर्दीतून रस्ता काढत 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 त्या शरीरापर्यंत पोहोचली. समोर श्रीप्रभा झोपलेल्या, निवांत झोपले. जशी सुशीला आली तशी त्या श्रीप्रभाच्या शरीरावर कोसळली. सगळे तुला पुढे करण्याकरता धावले, ओढण्याकरता धावले सगळे पुढे. तिला माईन भट्टांनी सगळ्यांना बाजूला केलं. थांबा रे, थांबा रे, तिला रडू द्या, तिला रडू द्या. सगळे चिडले ना, माईन भट्ट तिला दुःख झालं, आम्हाला दुःख नाही का, आम्हाला तुम्ही कालपासून रडू दिलं नाही, कालपासून शरीराला स्पर्श करू दिला नाही. ही बाई लगेच श्रीप्रभाच्या शरीरावर पडते, रडते, हिला दुःख आहे, आम्हाला दुःख नाही का. माईन भट्टांनी सांगितलं दुःख तिला आहे, दुःख आपल्याला आहे, पण आपल्या दुःखामध्ये तिच्या दुःखामध्ये फरक आहे. रडू द्या तिला. ते सुशीला फक्त देवाला हलवते, रडते की देवा एवढ्या निष्ठूर कसं काय झालं, अरे काय चुकलं माझं नेमकं, अरे या क्षणाला आता तू शेवटचं मला एकदा डोळे भरून बघ ना, तुझी दृष्टी माझ्याकरता फार गरजेची आहे, ती कृपा दृष्टी मला हवी आहे, एकदा तू डोळे उघडून माझ्याकडे बघ, मला दुसरं काही नको, आजपासून मला लुगडं नको, आजपासून मला सण नको, मला काही नको, फक्त एकदा तू माझ्याकडे डोळे उघडून बघ देवा. ती सुशीला त्या देवाला गदा गदा हलवते, फक्त डोळे उघडण्याकरता विनंती करते ती सुशीला. क्षणभर उघड नयन देवा देवा, क्षणभर उघड नयन देवा, करावया तव मंगल पूजा, देह दीप मी जाईन माझा, भाव भक्तीचा नजराना स्वीकारुनी घ्यावा देवा, उघड नयन देवा, क्षणभर उघड नयन देवा. फक्त एक क्षण डोळे उघडून बघ, मला काहीच नको आता, मला सगळ्या इच्छा तू पूर्ण केल्या देवा, जे मला नव्हतं प्राप्त होणार ते तुम्हाला प्राप्त करून दिलं आहे, कुठलीच अपेक्षा तुम्हाला शिल्लक ठेवली नाही. फक्त एकदा डोळे उघडून बघ, तुला कोणत्या हाक माराल की ज्या हाकेने तू उठशील. अरे देवा माझ्याकडे अश्रू सोडून काहीच नाही हाक मारण्याकरता, हे अश्रूच फक्त माझे आहेत की जे माझ्या हृदयातून निघतात देवा, फक्त हे अश्रूकडे बघ, एकदा डोळे उघडून बघ रे देवा. अभंग नाही नाही ओवी मुक्या जीवाने कशी रे गावी, नयना मदले अश्रू करीती अखेरचा धावा देवा, उघड नयन देवा. बाजूला घेतलं, सगळा विधी केला, विधी करून सगळे लोक परतले, जो तो ज्याच्या त्याच्या गावाकडे निघाला. माईभट्ट आचार्य मादायचा अवायचा सगळा परिवार सगळा राजमठाच्या दिशेने निघाला. आणि सुशीला मात्र तिचे पावलं तर राजमठाकडे न वळताना तिचे पावलं सावळापूरकडे वळले. पटकन माईभट्टाने तिचा हात धरला. अगं सुशीला तिकडे कुठे चालली, राजमठात चालला, राजमठात यायचं, आपल्याला राजमठात जायचंय. तिने सांगितलं नाही रे माईभट्टा, अरे आता राजमठात काय काय राजमठामध्ये, आता मला राजमठात नाही यायचं, मी नाही येऊ शकत राजमठात. चिडले माईभट्ट तिला म्हणतात, अगं सुशीला फक्त दुःख तुलाच झालं का, नुकसान तुझंच झालेलं आहे का, अगं आमचं नाही का नुकसान, अगं आमचाही देव गेला ना, आमचाही पालन करता गेला, आमचाही मोक्षदाता गेला, आमचाही ज्ञानदाता गेला, अरे सुशीला आमचाही प्रेमदाता गेला, दुःख तुला आहे तर दुःख आम्हाला नाही का, आम्ही चाललो ना राजमठामध्ये, तुला यावं लागेल सुशीला. माईभट्ट सुशीला तू राजमठात चल. सुशीला माईभट्टाकडे रागाने बघते, अरे माईभट्ट तुमचं काय नुकसान झालं रे, दुःख मला नाही तर तुलाही दुःख, सर्वांना दुःख आहे, नुकसान तुझं झालं, नुकसान माझं झालं, पण तुमच्या नुकसान तर माझ्या नुकसानीत फार मोठा फरक आहे माईभट्टा. अरे तुमचा प्रेमदाता गेला, तुमचा मोक्षदाता गेला, तुमचा ज्ञानदाता गेला माईभट्टा, माझं तर माहेर गेलं रे माईभट्टा, मला माहेरच नाही राहिलं, मी नाही येऊ शकत त्या राजमठामध्ये आता.
महिम भट्टाने त्या सुशिलेच्या पायावर डोकं ठेवलं. हुमसू हुमसू रडले. महिम भट्ट सुशिलेला विनंती करतात, सुशिला आज जर तू राजमठात नाही आली ना तो देव माझ्यावर रागवल, तो देव माझ्यावर हसले. मी त्याला शब्द दिलेला आहे तर जोपर्यंत माझ्या शेवटचा श्वास आहे तोपर्यंत एका भावाची कर्तव्य मी पार पडेल. मग सुशिला माझ्यावर अन्याय करू नको, चल ना ग राजमठात चल ना. बळीसांनी माधवीसांनी बळजबरीनं त्या सुशिलाला राजमठामध्ये दिलं. तिला धू घातलं, डोक्यावरून पाणी घातलं तिच्या आणि सगळं विधी झाल्यानंतर सुशिलाला वाटी लावलं. सांगण्यासारखं बरंच आहे. मला सांगायचं एकच आहे का ज्यावेळेस भाव आनंद होतो ना त्या सुशिलाने जेव्हा तिचा भाव आनंद केला एक मनापासून, जेव्हा ती मनापासून म्हणली की राहुल बापू मला रिद्धपूरला आई आहे, बाप आहे, मायर आहे मला रिद्धपूरला, त्या प्रसंगाला देव तिची वाट पाहत्या रिद्धपूरच्या वेशीवर उभा होता. तर आपल्या करता काय म्हणणार नाही. भाव आनंद करा. अनन्यास चिंतयन्तो मां ये जना परोपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भाव आनंद करा. सगळी काळजी तो परमेश्वर वाहतो. देवामध्ये आपल्यामध्ये अंतर वाढत गेलं याला कारण भक्ती आहे, परमार्थ आहे, अध्यात्म आहे, पण अनन्यता आपल्यामध्ये नाहीये. ती अनन्यता निर्माण करा. एकनिष्ठ भाव त्या परमेश्वराच्या श्रीचरणी समर्पित करा. निश्चित आपली कृतज्ञता झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ती होत बाबांचा, मुकुंदराज दादांचा, या साधू संतांचा हाच प्रयत्न असतो. याच करता तुम्हा सर्वांना ते एकत्रित करता की वर्षभर जे आपलं मैनत्व येतं तो मैनत्व दूर व्हावं आणि त्या परमेश्वराच्या श्रीचरणावर आपलं चित्त स्थिर होऊन एक दिवस आपल्याला सुद्धा त्या देवाचा पुत्र होण्याचे भाग्य लाभावं. हीच त्यांची तळमळ, हीच त्यांची हाक आहे. त्यांच्या हाकेला आपण सर्वांनी ओढ देऊ. ती पात्रता आपल्याची आपली जाणवावी, ती योग्यता आपली तयार करावी. आणि एवढं जरी आपण केलं तरी या कार्यक्रमाचं निश्चितप्रमाणे फलित होईल अशी मला अपेक्षा आहे, अशी मला निश्चित खात्री आहे. मी या ठिकाणी मला बोलवलं आणि ही सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल आदरणीय मुकुंदराज दादा, आदरणीय ज्येष्ठ श्री बाबाजी यांचे ऋण व्यक्त करतो. या ज्येष्ठ श्रेष्ठ आचार्यगणांबरोबर बसून, त्यांच्या समान आसनावर बसून त्यांच्या एवढं काही बोलणं हे खरं तर अधिकृती हा गुन्हा आहे, हा दोष आहे. मी या झालेल्या दोषाबद्दल या साधू संतांकडे नतमस्तक होतो आणि झालेली ही सेवा आहे ही आचार्य श्री चक्रपाल महंत श्री बाबाजी आजचे धर्मसभेचे अध्यक्ष बाबांच्या पवित्र करकमलाने झालेली सेवा त्या भगवान श्री दत्तात्रय गुरु महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. जाता जाता बस एकच शब्द सांगेन का आतापर्यंत जेवढं काही बोललो यामध्ये जर काही चुकीचं बोललो असेल, जेणेकरून कोणाचं मन दुखलं असेल तर ते शब्द फक्त माझे आहेत. त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. जर कुणाचं अंतकाम दुखवलं असेल तर मनापासून माफी मागतो. पण जे चुकीचं आहे, जे तुमच्याला दुःख झालेलं आहे ते सगळं माझं आहे, ते वाईट आहे, ते सगळं माझं, ते माझं मला परत द्या. पण जे जे तुम्हाला चांगलं वाटलं असेल, जे जे तुम्हाला योग्य वाटलं असेल, जे जे तुम्हाला भावलं असेल ते सगळं माझे विद्यागुरु वांबोरीचे साहित्याचार्य पूजनीय श्री मामाजी यांचं आहे. चांगलं जेवढं आहे तेवढं सगळं माझ्या मामांचं आहे. चुकीचं जे आहे ते सगळं माझं आहे, माझं मला परत द्या. चांगलं आहे ते सगळं मामांचं आहे, ते तुम्ही घेऊन जा इतकंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. दंड प्रणाम. जय श्री कृष्ण. धन्यवाद बाबाजी. अनन्यास चिंतयन्तो मां ये जना परोपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. ह्या एका गीतेच्या एका श्लोकावरती बाबाजींनी तब्बल 2.5 तास प्रवचन केलेलं आहे. एकाच श्लोकावरती पहिल्यापासून ते शेवटपर्यंत 16 पुढची लेखही त्या अनन्यास चिंतयन्तो मां ह्या श्लोकावर त्यांनी बसून दाखवलेले आहे. असे उत्कृष्ट प्रवचनकार आहेत बाबाजी. बाबाजींना धन्यवाद. त्यानंतर आजच्या या सभेचे जे अध्यक्ष आहेत